माझे पणजोबा जे होते ते नगर जिल्ह्याचे म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याचे तेव्हा जिल्हा संघचालक होते. आणि जेव्हा मी माधुरीताईंना बघितलं, त्या म्हटलं ना की एक लेडी पर्सनॅलिटी, त्यांना बघून मी इतकी प्रभावित झाले ना, पण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मला नक्की काम करायला आवडेल. प्रत्येक नवऱ्याने जर आपल्या बायकोला असा सपोर्ट केला ना, तर स्त्रिया ज्या आता शिखर पादांकरात करतायत ना, त्या अजूनही यशस्वी होतील. फक्त तो सपोर्ट दिला पाहिजे. जी महिला कार्यकारिणी मी तेव्हा केली, ती पर्वती विधानसभा मतदारसंघाची, ती पुणे शहरातली सगळ्यात मोठी कार्यकारिणी झाली. 64 महिला त्या कार्यकारिणीमध्ये होत्या. जेव्हा तुम्ही एखाद्या अध्यक्षपदाची किंवा एका महत्त्वाच्या पदाची जबाबदारी घेता ना, तेव्हा अध्यक्ष हा एकटा नसतो. त्याची टीम असते. इट्स अ टीम वर्क. आणि पुण्यातली सगळ्यात मोठी आपण जी वस्ती म्हणतो, जनता वसाहत, ही माझ्या प्रभागात आहे. समस्या नक्की प्रभागातल्या लोकांना, नागरिकांना असं झालं की सांगायच्या कुणाला, ह्या समस्या घेऊन जायचं कुणाकडे. नगरसेवक हा जो आहे, हा प्रभागातील नागरिक आणि महापालिकेमधला दुवा आहे. म्हणजे नागरिकांचा एक हक्काचा माणूस. जेव्हा आपण निवडणूक येते तेव्हा अगदी मोठ्या ह्याने टाकतो, हक्काचा माणूस, कामाचा माणूस. तर त्या नागरिकांना तो हक्काचा माणूस हवाय. नमस्कार. मतांतर या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुका आणि त्या निवडणुकांची रणधुमाळी, या निवडणुकांमध्ये इच्छुक असलेले उमेदवार, त्यांचे विचार, त्यांच्या प्रभागाची माहिती, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणारी अशी ही एक मालिका आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या इच्छुक उमेदवारांना बोलवतो, त्यांच्याकडनं जाणून घेतो त्यांची स्वतःची माहिती आणि त्यांनी केलेल्या त्यांच्या प्रभागाबद्दलच्या कार्याबद्दल. तर आजच्या या कार्यक्रमात आपल्या पाहुण्या आहेत सौभाग्यवती विनयाताई भौलीकर. विनयाताई भौलीकर या वॉर्ड क्रमांक 28 मधनं येतात. त्यात त्यांचं भरपूर कार्य आहे. ते काय आहे, कसं आहे, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विनयाताई, खूप स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. मी आता म्हणलं त्याप्रमाणे बऱ्याचशा कालावधीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि त्याबद्दल तुमचं मनोगत जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे आमंत्रित केलंय. तर पहिला प्रश्न मला हेच तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही स्वतःबद्दल थोडं आम्हाला माहिती सांगाल का? नक्कीच. मी लहानपणापासून म्हणजे आता बेसिक पासून सांगायचं झालं तर मी आहे नगरमधली, जे आता आपण अहिल्यानगर म्हणतो. तर नगरमध्ये माझं शालेय शिक्षण झालं आणि कालांतराने माझे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला होते. त्यामुळे मग आमची बदली पुण्याला झाली. मग तसं म्हटलं तर कॉलेज जीवन माझं पुण्यातनं सुरू झालं. MES गरवारे कॉलेज जे आहे, तिथनं मी कॉमर्सची पदवी घेतली. MCOM झाले. MCOM झाल्यानंतर माझं लग्न झालं. माझे पतीही पुण्याचेच आहेत, कमर्शियल आर्टिस्ट आहेत व्यवसायाने. आणि नेहमीच त्यांचा मला खूप सपोर्ट राहिलेला आहे. म्हणजे त्यांना नेहमी असं वाटतं की मी खूप शिकावं, मी नोकरी करावी. त्यांचं पहिल्यापासून जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, "विनया, तुला आयुष्यात जे काही करायचं त्याचा मला पूर्ण सपोर्ट आहे." जसा माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी सपोर्ट केला. म्हणजे लग्न झाल्यानंतर मला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर मला माझ्या पतींनी, मी नोकरी करत होते स्टेट बँकेत. तर त्याच्यानंतर त्यांनी मला नोकरी सोडायला लावून मला MBA, मला जे करायचं होतं MBA फायनान्स, ते पूर्ण करायला सांगितलं. आणि त्यांच्या सपोर्टनी माझं MBA फायनान्स हे फर्स्ट क्लासमध्ये मी पास झाले. म्हणजे ते अगदी मी जेव्हा घराच्या बाहेर असायचे तेव्हा मुलाला सांभाळण्यापासनं, माझ्या सासूबाई होत्या तेव्हा, सगळी माझी मागची जबाबदारी त्यांनी पेलली होती. म्हणून आज मी MBA फायनान्स माझं कंप्लीट केलं. तुम्ही MBA फायनान्स केलं. तुम्ही 9 वर्ष स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. त्यानंतर अगदी म्हणजे स्पष्ट बोलतो, विचारतो मी तुम्हाला, हे समाजकारण, राजकारण तुम्हाला हे का वाटलं? मी म्हंटल ना, समाजकार्याचं तर मी म्हंटल ना, लहानपणापासून मला बाळकडू होतं. कारण माझे पणजोबा जे होते ते नगर जिल्ह्याचे म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याचे तेव्हा जिल्हा संघचालक होते. आणि माझे आजोबा म्हणजे आईचेही वडील हेही संघाचं काम करायचे आणि वडिलांचे वडील सुद्धा संघाचं काम करायचे. त्यामुळे लहानपणापासून जे एक घरात एक ये-जा म्हणतो ना आपण, एकंदरीत संगमय संगमय वातावरण, वातावरण, सामाजिक कार्यकर्ते आणि थोडं त्यांचंही काही सामाजिक काम चालू असायचं. ते मी बघत होते. कदाचित ते माझ्या डोक्यामध्ये गेलं, तेव्हा मनामध्ये गेलं, समजायचं काही नाही. पण जे सतत मी बघत आले की घरामध्ये जी वर्दळ होती, ती ते एक बाळकडू मला तेव्हा लहानपणीच मिळालं असं आपण म्हणूयात.
आणि लग्नानंतर जसं की माझे पती आहेत प्रसाद भौलीकर, हे सुद्धा आर-एस-एसचं काम करायचे आणि पॉलिटिकल ह्याच्यामध्ये पण थोडं-थोडं तेव्हा ॲक्टिव्ह होते आणि कॉलेजेसमध्ये जी-एस वगैरे निवडणुका लढल्या होत्या. त्यामुळे लीडरशिप क्वालिटी त्यांच्यात पण होत्या. आणि राजकारणातली एंट्री माझी म्हणाल तर ही अगदी म्हणजे एक म्हणतात ना योगायोग किंवा एक ॲक्सिडेंटल म्हणून आपण असं झालेली आहे. काय झालं 2017 मध्ये जेव्हा त्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, बरोबर. म्हणजे मी अगदी अनभिज्ञ होते ह्या सगळ्या गोष्टीला. म्हणतात ना, की फक्त जाऊन बटन दाबायचं एवढंच मला माहिती होतं. पॉलिटिकल काही गोष्टींचा हे नव्हता आणि अचानक त्यांचा मला फोन आला, की "अगं एक प्रभागात अशी एक चर्चा चालू होती बाबा, की प्रसादजी तुमची मिसेस एवढी शिकलेली आहे, एक चांगला सुशिक्षित उमेदवार आपल्याला आहे, तर तुम्ही पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करा ताईंना बघा." असं एक नॉर्मल गप्पा चालल्या होत्या. कुठेही त्याच्यामध्ये असं हे नव्हतं. कारण आमचे उमेदवार सगळे चांगले होते तेव्हा भाजपचे. आणि मग त्यांचा मला फोन आला, की "विनया अगं एक गोष्ट बोलायची होती." हं. तर मी म्हटलं, "काय?" तर म्हणे, "नाही फक्त मला तुझा होकार हवा एक चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण करूयात." तर मला वाटलं, की बाबा असेल काहीतरी. तर ठीक आहे म्हटलं, "तुम्ही घरी या आपण बोलूयात." मग ते घरी आले आणि दुसऱ्या दिवशी आमच्या प्रभागात रॅली होती उमेदवारांची. आणि त्या रॅलीला पर्वती मतदारसंघाचे आमदार आणि आत्ताच्या राज्यमंत्री आमच्या माधुरीताई मिसाळ आणि बाबाशेठ मिसाळ हे उपस्थित राहणार होते. आणि नक्कीच एक लेडी म्हणून मला त्या माहिती होत्या, त्यांचं कर्तृत्व माहिती होतं. आणि जेव्हा मी माधुरीताईंना बघितलं, त्या म्हटलं ना, की एक लेडी पर्सनॅलिटी त्यांना बघून मी इतकी प्रभावित झाले ना, की म्हणजे त्यांच्यासारखं जरी नाही, पण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मला नक्की काम करायला आवडेल. प्रसादला म्हणजे मिस्टरांना म्हटलं, की "बापरे! मला भीती वाटते" म्हटलं त्यांच्याशी आता बोलायला. पण प्रसादजी म्हटले, "नाही विनया, तू काही काळजी करू नको. त्या खूप सपोर्टिव्ह आहेत. बाबाशेठ मिसाळ सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत. तू फक्त ओळख करून घे आणि कामाला लाग." आणि त्यांच्याशी मी ओळख म्हणजे झाली माझी आणि त्यांचा तेव्हापासून मला जो सपोर्ट मिळाला ना, मी सांगते, की त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सपोर्टनी जे काही मी आत्तापर्यंत आले, हे माधुरीताई मिसाळ आणि बाबाशेठ मिसाळ ह्या दोघांमुळे. आणि एक अगदी महत्त्वाची गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातली, तिच्या घरचा सपोर्ट. म्हणजे कसं आहे, इथे माझ्या नवऱ्याचा सपोर्ट मला इतका आहे, की कुठेच मला काळजी करण्याचं कारण नसतं, की आता मी घरी उशिरा झालाय, कशी जाऊ? आता काय म्हणतील? किंवा कसं होईल? तर त्यांनी मला मुलांचं काय पहिल्यापासनं होईल? मुलांचं काय होईल? इतकं म्हणजे मी सांगते ना, की अगदी मी जेव्हा एम-बी-ए पण करत होते, तेव्हा प्रसादजींनी जो मला सपोर्ट दिला होता, तोच सेम सपोर्ट, की विनया तू जा, मी आहे. तुला जे आपल्याला कार्य करायचंय ते करायचंय, दोघांना मिळून करायचंय, पण मी आहे घरात. फक्त हा जो "मी आहे" हा शब्द आहे ना, हा प्रत्येक स्त्रीला खूप मोठा महत्वाचा आहे. असतो. आणि माझी अशी हे आहे, की प्रत्येक नवऱ्याने जर आपल्या बायकोला असा सपोर्ट केला ना, तर स्त्रिया ज्या आता शिखर पादांक्रात करतायत ना, त्या अजूनही यशस्वी होतील. फक्त तो सपोर्ट दिला पाहिजे. आता मी म्हटलं जसं राजकीय जीवनाची सुरुवात ही हळू झाली. पण जे काम म्हणजे जी जबाबदारी मला माधुरीताईंनी दिली ना, म्हणजे जेव्हा 2020 मध्ये मला महिला अध्यक्ष बनवलं त्यांनी मतदारसंघाचं. मी अच्छा, काम म्हणजे करतच पर्वती होते. विधानसभा पर्वती मतदार. विधानसभा मतदारसंघाची मी महिला अध्यक्ष झाले आणि त्यांनी बरं. तो विश्वास टाकला. जी जबाबदारी दिली ती माझ्यासाठी इतकी महत्त्वाची होती, की एक म्हणजे टचकीन पाणी आलं डोळ्यात. मी त्यांना म्हटलंय, की "वहिनी तुम्ही मला" आम्ही वहिनी म्हणतो त्यांना, की "जबाबदारी दिली ती मला पेलेल ना." त्या म्हणे, "विनया तू काही काळजी करू नको. मी आहे ना, बास तू काम कर." आणि मला सांगायला अभिमान वाटेल, की जी महिला कार्यकारिणी मी तेव्हा केली, ती पर्वती विधानसभा मतदारसंघाची. ती पुणे शहरातली सगळ्यात मोठी कार्यकारिणी झाली. 64 महिला त्या कार्यकारिणीमध्ये होत्या. बापरे! म्हणजे दॅट वॉज अ प्राउड मोमेंट फॉर मी, की हे मी करू शकले आणि इतकं कौतुकाचा वर्षाव झाला आणि जो कार्यक्रम झाला तोही अतिशय सुंदर झाला. म्हणजे तेव्हाचे सगळे जे व्यक्तिमत्व होते मोठे, त्यांनी सगळ्यांनी ह्याचं खूप कौतुक केलं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला पर्वती मतदारसंघातले पण अनेक जे आमचे सहकारी आहेत, त्याच्यामध्ये मी अगदी नाव घ्यायला विसरणार नाही. आमचे पर्वती मतदारसंघाचे माजी अध्यक्ष आणि आत्ताचे पर्वतीचे विधानसभा समन्वयक प्रशांतजी दिवेकर, विश्वासजी ननावरे ह्या सगळ्या लोकांनी मला प्रचंड सपोर्ट केला आणि ह्या सपोर्टमुळे आणि ठेवलेल्या विश्वासामुळे मी आज हे गाठू शकले, ह्याचा मला खूप सार्थ अभिमान वाटतो माझ्याविषयी. तर ही माझ्या सगळ्या राजकीय ह्याची सुरुवात आहे. तुमच्या मतदारसंघातल्या इतर ज्या महिला आहेत, त्यांनी तुम्हाला कसं सपोर्ट केलं किंवा त्यांचा तुम्हाला हो, रिस्पॉन्स हो. कसा मिळाला? हो. जेव्हा तुम्ही एखाद्या अध्यक्षपदाची किंवा एका महत्त्वाच्या पदाची जबाबदारी घेता ना, तेव्हा अध्यक्ष हा एकटा नसतो. त्याची टीम असते आणि इट्स अ टीम वर्क.
कधीही तुमच्या एकट्याचं काम नसतं. जे काही काम असतं ते तुमच्या टीमचं असतं. आणि मला खूप सांगायला अभिमान वाटतो, की माझ्या ज्या मतदारसंघाची जी आघाडी होती, ह्याच्यामध्ये मी अनेक व्यवसायातल्या महिला, जसं की अनेक वकील, डॉक्टर, प्रभागातल्या महिला ज्या कलावंत आहेत, ज्या सामान्य गृहिणी आहेत किंवा अनेक क्षेत्रात ज्यांनी आपला ठसा उमटवलाय, अशा प्रत्येक क्षेत्रातल्या महिला या कार्यकारिणीत सहभागी झाल्या होत्या. आणि बरं. कुठलाही कार्यक्रम जरी करायचा म्हटला, तरी मी म्हटलं तसं आमदारताईंचा तर आम्हाला सपोर्ट होताच. पण ह्या महिला हा कार्यक्रम उचलून धरायच्या. म्हणजे एकदा तर असं झालं, की अगदी नवीन माझं अध्यक्षपद जाहीर झालं आणि मला माझ्या मुलाच्या तेव्हा तो स्केटिंग करायचा, तर लेह लडाखला जावं लागलं. अगदी अचानक दुसराच महिना होता आणि तिथे गेल्यावर मला कळलं, की कोणीतरी मोठी महिला आघाडीतली एक व्यक्ती येणार होती आणि कार्यक्रम करायचा आहे. तर मला जे लिटरली सांगते तिकडे -10 हवामान होतं, टेम्परेचर होतं. टेम्परेचर होतं आणि त्या मायनस टेम्परेचरमध्ये फोन असा हातात घेऊन इकडे जे कोऑर्डिनेशन चालू होतं माझं, ते म्हणजे मी सांगते आजपर्यंत असं कोऑर्डिनेशन मी फोनवर कधीच केलं कधीच केलं नसेल. नाहीये. आणि त्यासुद्धा महिला सतत विनयाताई असं कारण त्याही नवीन होत्या. त्यांनाही अगदी माहिती खरं. नव्हतं काय करायचंय, काय बोलायचंय. पण माझी जी टीम होती, जी माझी पर्सनल टीम आहे, माझे ऑफिस बॉय होते, ड्रायव्हर होते. त्यांनी सुद्धा या गोष्टीत खूप मला सपोर्ट केला. त्या महिलांना रजिस्ट्रेशन करून त्यांना आम्ही वेगळ्या पद्धतीने त्यांना तिथे जेवायची व्यवस्था करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. पण ते सांगायचा मुद्दा हा, की ह्या सगळ्या महिलांनी हा कार्यक्रम उचलून धरला आणि अतिशय यशस्वीपणे पार पडला. तिथे बसून मी लाईव्ह बघत होते. थंडी होती प्रचंड आणि त्या ह्याच्यात तो कार्यक्रम छान पार पडला. आता विषय आपला प्रभागाचा आलाय, तर मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, की तो जो प्रभाग आहे तुमचा, त्यामध्ये माझ्या मते काहीतरी बदल झालेले हो, आहेत. हो. तर आता त्या प्रभागाची रचना कशी आहे? त्या हं, प्रभागाची ज्याला आपण डेमोग्राफी, भौगोलिक रचना, हं, हं. तिथले लोक कसे आहेत, याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? हो. आत्ताचा जो प्रभाग आहे माझा, तो प्रभाग 28 आहे. जनता वसाहत हिंगणे खुर्द असं त्याचं नाव आहे. आता हा जो प्रभाग आहे ह्याच्यामध्ये दत्तवाडी, पानमळा, दांडेकर पूल, गणेशमळा, नवशा मारुती, राजाराम पूल आणि हिंगणे खुर्द असा भाग माझ्याकडे आलेला आहे. पूर्वीच्या प्रभागात आणि आत्ताच्या प्रभागामध्ये 10,000 ते 11,000 लोकसंख्येचा फरक आता पडलेला आहे आणि आत्ताचा जो प्रभाग आहे तो हिंगणे खुर्दचा भाग आपल्याला काही जोडला गेलेला आहे. एक साधारण 10,000 ते 11,000 लोकसंख्येचा. आणि ह्या प्रभागामध्ये एक आपण म्हणू मिक्स लोकवस्तीचा हा भाग आहे. म्हणजे सोसायट्या पण आहेत आणि वस्त्या भाग पण आहे. आणि पुण्यातली सगळ्यात मोठी आपण जी वस्ती म्हणतो जनता वसाहत, ही माझ्या प्रभागात आहे. त्यामुळे इथे जो आपण जे एक भौगोलिक हे म्हटलं, तर एक पूर्णपणे सोसायटी भाग, एक पूर्णपणे वस्ती भाग असे 2 वेगळे भाग इथे आहेत. आणि राईट. ह्या प्रभागाचं जे हे आहे, की एक विशेषता आहे दोन्ही. काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, काही निगेटिव्ह गोष्टी आहेत. पण नेहमी आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघूनच पुढे जातो. तर असा हा प्रभाग 73,000 लोकसंख्येचा आता आहे. आणि ह्या प्रभागाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पु. ल. देशपांडे उद्यान जे पुण्यामध्ये एक महत्त्वाचं उद्यान आहे किंवा अतिशय. प्रसिद्ध उद्यान आहे. ते उद्यान आहे. आत्ताच आपल्या नामदार माधुरीताई मिसाळ यांच्या प्रयत्नातून आणि निधीतून एक कलाग्राम म्हणून एक अतिशय सुंदर वास्तू इथे साकारलेली आहे. दस्तकारी जे एक्झिबिशन आहे, जे नॅशनल लेव्हलचं आहे, त्याच्या धर्तीवर दिल्ली हाटच्या धर्तीवर हे प्रदर्शन आता कलाग्राममध्ये भरलं होतं. सो हे असे विशेष गोष्टी ह्या प्रभागात आहे. अनेक मान्यवर लोकं ह्या प्रभागात राहतात. सो असा माझा प्रभाग विविधतेने नटलेला आहे असं आपण म्हणूयात. त्या प्रभागाबद्दल म्हणजे प्रश्नच आहे. संपूर्ण पुणे शहरामध्ये त्या हो, हो. प्रभागाबद्दल बोललं जातं. असा हा प्रभाग तुम्ही म्हणलात तसं विविध रंगांनी तो हो. सजलेला आहे. त्याचप्रमाणे विविध समस्या देखील त्यामध्ये असाव्यात. त्या समस्या तशा असतील, तर तुमच्या मते त्या समस्या कुठल्या आहेत? हे बघा समस्या तर नक्कीच असतात. आता मी म्हटलं जसं, की मला एक 8 ते 9 वर्ष झाली आहेत आता इकडे सक्रिय होऊन आणि जरी माझ्याकडे महापालिकेचं पद नसलं, तरी एका पक्षाची कार्यकर्ती म्हणून मी या प्रभागामध्ये नक्कीच सक्रिय आहे. आणि अनेक ठिकाणी बघत आले. कसं होतं, पहिले 5 वर्ष नगरसेवक होते आमच्या भाजपचे. त्यामुळे प्रभागामध्ये तसं म्हणाल तर समस्यांचं निवारण होत होतं, नक्कीच. आपण असं म्हणूया 70% समस्या निवारण होत होत्या. 30% तर सगळीकडेच असतात. पण नंतर काय झालं, 22 नंतर निवडणुकाच झाल्या नाहीत आणि नॅचरली प्रशासकीय राज आलं आणि प्रशासकीय राज आल्यावर काय झालं, की समस्या नक्की प्रभागातल्या लोकांना, नागरिकांना असं झालं, की सांगायच्या कुणाला? ह्या समस्या घेऊन जायचं कुणाकडे? तरी मला अभिमान आहे, मी भाजपची कार्यकर्ती आहे आणि भाजपचा जो कार्यकर्ता आहे, हा निवडणुकीसाठी कधीच काम करत नाही.
अगदी मी हक्कानी लोक आमच्याकडे येत होते, की ताई हे काम आहे किंवा कोणीही असू दे आमचा कार्यकर्ता, की दादा हे काम आहे. हे आमचं झालेलं नाही. इथे असं झालेलं, इथे रस्त्याची हे आहे, पाण्याची बोंब आहे. हे आम्ही अगदी 100% प्रयत्न करत होतो, की ही समस्या आम्ही प्रशासनाकडे पोहोचवायची आणि त्या पोहोचल्याही. फक्त काय होत होतं थोडं कम्युनिकेशन गॅप असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील, तर त्या गोष्टी होत न सॉल्व्ह झाल्या नाहीत काही. काही झाल्या, काही झाल्या नाहीत. तर त्याच्यावर भाजपचं एक आम्ही आंदोलनही प्रशासनावर केलं होतं, की रस्त्याची दुर्दशा झालेली आहे, प्रभागामध्ये कचरा पडलेला आहे. तर त्यानंतर काही गोष्टी प्रशासनाकडनं झाल्या. पण नेहमी मी एक म्हणते, की नगरसेवक हा जो आहे, हा प्रभागातील नागरिक आणि महापालिकेमधला दुवा आहे. म्हणजे नागरिकांचा एक हक्काचा माणूस जेव्हा आपण निवडणूक येते तेव्हा अगदी मोठ्या ह्याने टाकतो हक्काचा माणूस, कामाचा माणूस. तर त्या नागरिकांना तो हक्काचा माणूस हवाय आता. आणि तो नागरिक जो हक्काचा माणूस हवाय त्याच्यासाठी निवडणुका होणं फार गरजेचं आहे. कारण प्रभागातल्या ज्या समस्या आहेत ह्या चालूच राहणार आहेत. मी कधीच म्हणणार नाही, की अगदी कुणी नगरसेवक असू दे, की 100% प्रभाग तुमचा अगदी क्लीन एंड क्लिअर होईल. ह्या समस्या चालूच राहणार. अगदी बेसिक लोकांना काय हवं असतं? चांगले रस्ते हवे असतात. लाईट हवे असतात, पाणी हवं पाणी हवं असतं, असतं. स्वच्छ प्रभाग हवा असतो. चुकीचं नाही आहे, अगदी छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. जशी ही नगरसेवकांची ही कामं आहेत, तसं मला असं थोडंसं म्हणायचंय, की नागरिकांचं पण एक ह्याच्यामध्ये काम आहे, की आपला प्रभाग स्वच्छ कसा राखावा, हे आपल्या नागरिकांनी पण बघितलं पाहिजे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा प्रभाग हा फार महत्त्वाचा असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जागा मिळेलच असं काही नाही. काहीच नाही. तर थोडंसं त्या गोष्टींवर माझा विचार आहे, की काय करता येईल ह्याचा विचार चालू आहे, की पार्किंगची समस्या खूप मोठी आहे प्रभागामध्ये. जनता वसाहत जी आपण वस्ती म्हणतो, तिथे संध्याकाळी जर तुम्ही बघितलात अगदी सगळा कामगार वर्ग आहे, तर दोन्हीकडनं टू व्हीलर लागलेले असतात. कारण ते तरी बिचारे काय करणार, जागाच नाही लावायला. तर हे खूप दिवसांपासून चाललंय, की तिथे एक चांगली पार्किंगची जागा आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे. सो ती येणाऱ्या ह्याच्यात मला मला संधी दिली, तर नक्कीच ते माझ्या एका अजेंडावर आहे ती गोष्ट, की पार्किंगची समस्या आणि जनता वसाहत म्हणजे माझ्या इथे जर म्हटलं, की 73,000 लोकसंख्येचा जो प्रभाग आहे, त्याच्यामधले जवळ-जवळ 30,000 ते 35,000 लोकसंख्या ही जनता वसाहतमध्ये राहते. आणि नॅचरली एवढी मोठी वस्ती आहे, तर प्रॉब्लेम पण थोडी गुन्हेगारी तिथे वाढलेली दिसते. कारण गुन्हेगारीचं जर आपण बेसिक बघितलं तर नोकऱ्यांमध्ये तरुणांना नोकऱ्याच नाहीत, तर मग ते लोकं करणार काय? बेरोजगारी हे प्रमुख कारण. बेरोजगारी आहे, संगत आपण म्हणू शकतो. पण त्यातनं आपण चांगलं काय करू शकतो? ती गुन्हेगारी कशी कमी करू शकतो? ह्याच्यावर नक्की आपण काम करणार आहोत. काही कुणी काउन्सिलर बोलवलंय किंवा हे कसा कमी होईल? ह्याचं सगळ्यात मूळ हे प्रयत्न करावे रोजगारामध्ये लागतील. आहे. सो ती एक मोठी समस्या आहे जनता वसाहतची. रस्त्याचं आता जर तुम्ही म्हणाल तर मला सांगायला अभिमान वाटतो, की सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग आता उपलब्ध झालेला आहे आणि आता मागच्या 1 वर्षामध्ये आपल्या नामदार माधुरीताई मिसाळ आहेत. त्यांच्या विकास निधीतून 2 उड्डाणपूल सिंहगड रोड येथे बांधले गेलेले आहेत. त्यांनी वाहतुकीची 80% ते 90% समस्या संपलेली आहे. म्हणजे मी म्हटलं ना, की तुमच्या ऑफिसपर्यंत यायला मला आता 5 मिनिटं लागले, की जे पूर्वी लोकांना यायला जर कदाचित 20-25 मिनिटं लागत असतील किंवा पुढेही जायला, तर एवढी मोठी सोय ही झालेली आहे. हळू-हळू डेव्हलपमेंट्स होतायत, मेट्रो येतीये. तर थोडेसे पेशन्स पण हवेत लोकांकडे, की हळू-हळू हे होतंय. फक्त काय झालंय आता, की निवडणुका झाल्या नाही, प्रशासन राज आलं, नगरसेवक नसल्यामुळे काही गोष्टी आहेत, की ज्या मी मान्य करते, की प्रॉब्लेम आहेत प्रभागात. ते आपण नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू येत्या काही ह्याच्यामध्ये. आता तुम्ही बोललात तेव्हा माझ्या एक लक्षात आलं, की जनता वसाहतचा उल्लेख झाला, तिथल्या समस्यांचा उल्लेख झाला. हं, आणि मगाशी तुम्ही म्हणाला होतात, की जशी जनता वसाहत हा एक भाग आहे, हं. त्याचप्रमाणे एक सोसायट्यांचा भाग हो. नवशा मारुतीच्या हो, हो. जवळचा म्हणा, हा एक हं. सोसायट्यांचा भाग आहे. त्या लोकांच्या काही समस्याच नसतात असं काही आहे का हो? नाही, नाही. की त्यांच्या पण समस्या असतात ना, नक्कीच. पण त्यांच्या समस्या मी म्हटलं ना, की अगदी बेसिक असतात, की ज्यांच्या समस्या काय आहेत, सोसायटीमध्ये पाणी पाहिजे आम्हाला, कचरा नको, स्वच्छता हवी, प्रभाग स्वच्छ हवा. ह्या त्यांच्या बेसिक समस्या आहेत आणि ह्या बेसिक समस्या आपल्या नेहमी आपण त्यांच्याकडे दृष्टीने काम केलेलं आहे आणि माझ्या प्रभागात पाण्याचा प्रश्न खूप कमी आहे. असं काही-काही ठिकाणी आहे, त्याला काही टेक्निकल हे असतात इश्यूज. रिझन्स असतात. हां, रिझन्स असतात. लाईटची समस्या ही प्रभागामध्ये फार कमी आहे. आणि माझ्या भागांमध्ये सोसायट्यांमधले जे प्रॉब्लेम आहेत, ते 80% आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्ही आता म्हणालात गुन्हेगारीचं जे प्रमाण आहे, हं, अ, त्या मानानं ज्या प्रभागामध्ये तुम्ही आहात किंवा ज्या प्रभागातून तुम्ही येता, हं. तिथं ते प्रमाण कमी दिसतं. गुन्हेगारी तर आहेच नक्कीच, ते मी मान्य करीन.
पण ह्याला आपण वेळोवेळी पोलिसांनी आळा घातलेला आहे आणि आता मी सांगते, की अगदी ज्याचं प्रमाण 90% पर्यंत होतं, ते अगदी 50-40% पर्यंत खाली आलेलं आहे. थोडीशी पोलिसांची एक भीती किंवा पोलिसांचा जो जरब आहे, तो ह्या आता लोकांवर बसलाय किंवा कदाचित आपण असंही म्हणू, की सुशिक्षित म्हणजे शिक्षणाने ही लोकं सुधारतायत, ही मुलं सुधारतायत आणि जेव्हा आपण बघतो, की जगामध्ये आता ह्या अनेक गोष्टी चालू आहेत, तर ते बघून सुद्धा ही जर मुलं सुधारली, त्याच्याने ही गुन्हेगारी कमी होईल. पण तुम्ही जसं म्हणाल तसं एक्स्ट्रीम लेव्हलचं प्रभागात काही असं काही झालेलं नाहीये. नाहीये. ड्रग्सची ही समस्या आहे, ही नक्कीच मोठी समस्या आहे. ती माझ्या प्रभागात जरी नसली, तरी ती पुढे येऊ शकते. मी नाकारत नाही. पण मग ह्याच्यासाठी मी काय करू शकते, ह्याचा मी विचार केलेला आहे. ह्याचे काही पॉइंट्स मी काढलेले आहेत. शाळा, कॉलेजेसपासून ह्या गोष्टींची जाणीव जर मुलांना करून दिली आपण, तर नक्कीच ह्याच्यात मदत होईल आणि ह्याच्यासाठी मला प्रयत्न नक्कीच करायला आवडतील आणि ते मी नक्की करेन. या ज्या निवडणुका येऊ घातल्या, हं. या निवडणुकांमध्ये आता तुम्ही 2017 सालची निवडणूक तुम्ही पाहिली. हो. त्यामध्ये तुम्ही कामही केले. हं. त्या 8 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये एकंदरीत प्रचार, प्रसार याची माध्यमं त्यावेळेला काय होती, आज काय आहेत? खूप फरक पडलाय खरं तर. हो. म्हणजे ज्याला आपण समाज माध्यमं म्हणतोय, त्यांचा वापर म्हणा किंवा इतर गोष्टी. एकंदरीत ह्या प्रचार, प्रसार किंवा ह्या निवडणुकीमध्ये तुमच्या मते एक इच्छुक उमेदवार म्हणून काय आव्हान आहे आणि काय तुम्हाला संधी आहे? 2017 ची निवडणूक जर आपण बघितली आणि आत्ताची 2025 म्हणजे जवळ-जवळ आता 8-9 वर्ष होत आली आहेत. खूप मोठा फरक पडलेला आहे. प्रचार माध्यमांमध्ये, प्रसार माध्यमांमध्ये खूप फरक पडलेला आहे असं मला वाटतं. संधी म्हटलं तर अनेक संधी उपलब्ध झाल्यात. कारण आता जर तुम्ही बघाल तर सोशल मीडियावर खूप मोठा भर आहे. म्हणजे नक्कीच. तेव्हा होता, मी असं म्हणत नाही. पण तेव्हा जी माध्यमं होती ती लिमिटेड होती. आता तुम्ही अगदी जसं तुम्ही तुमचा स्टुडिओ आहे. एआयचं जे नवीन फीचर किंवा एआय जे आलंय, त्यांनी काय-काय गोष्टी घडू शकतात हे आपण बघतोय आणि त्याच्यासाठी प्रचार हा खूप सोपा झालाय असं मी म्हणेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींनी 2017 मध्ये जे होतं ते प्रिंटमध्ये आपण जे म्हणूयात, की म्हणजे लिफलेट दिले किंवा वो प्रिंट का राज था. प्रिंट का राज था असं आपण एक्झॅक्टली. म्हणूयात. घरोघरी जाणं हे तर कधीच बदलणार नाहीये. म्हणजे कुठलीही निवडणूक असू दे, कार्यकर्त्यांनी लोकांच्या घरी जाणं हे फार महत्वाचं आहे. मग तुम्ही लिफलेट घेऊन जा, आयदर तुम्ही काही तुमचं ऑनलाईन काही हे असेल ते. पण कार्यकर्त्याच्या घरी जाणं हे तर सेम राहणार आहे. ते तर बदलणार नाही कधी. पण डिजिटल ह्याच्यातनं जर आपण बघितलं, तर नागरिकांपर्यंत म्हणजे मतदारापर्यंत पोहोचणं हे खूप सोपं झालंय. की जो डेटा आपल्याला आता अवेलेबल होतो एका क्लिकवर किंवा अनेक गोष्टी आपण बघतो WhatsAppच्या माध्यमातनं किंवा Facebook, Instagram, YouTube ह्या गोष्टीतनं. आता जसं तुम्ही माझा पॉडकास्ट केला, तशा पॉडकास्टच्या संधी आता पॉडकास्ट ही गोष्ट ह्या 8-9 वर्षात आलेली गोष्ट आणि त्याच्यामुळे माझ्यासारखे जे इच्छुक उमेदवार आहेत, ज्यांना खूप मोठा अनुभव नाहीये, त्यांच्यासाठी हे खूप सोपं झालंय. म्हणजे माझे विचार मी आज मांडले, मला खूप छान वाटलं. तर हा सगळा बदल झालेला आहे. म्हणजे ही संधी अनेक नवीन लोकांना उपलब्ध झालेली आहे, की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा अगदी एका क्लिकवर असा झालेला आहे. नक्कीच. म्हणजे कुठलीही अगदी एखादी मी म्हणेल ना आता माझा एक कार्यक्रम होता आणि मी एक ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केला होता आणि त्या ब्रॉडकास्टवर मी काही लोकांना ॲड केलंय आणि त्या एक मेसेज टाकला, की त्या अनेक लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचतोय. तर हे नवीन-नवीन जशा गोष्टी उपलब्ध होतायत, तर खूप संधी अवेलेबल आहे. नक्कीच. आणि त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये नक्कीच असं होणार, की तुम्ही तुमच्याकडनं प्रयत्न करणार, तुमचे जे नेते आहेत ते तुम्हाला मदत करणार. हं. परंतु याच वेळेला जे तुमचं केंद्रीय नेतृत्व आहे, त्यांनी घेतलेले निर्णय आहेत किंवा राज्य सरकारच्या धर्तीवर घेतलेले निर्णय आहेत. या निर्णयाचा तुम्हाला किती फायदा होईल? का तो फायदा होणार नाही, फक्त लोकल पद्धतीनेच ही निवडणूक लढली जाईल? नाही, नक्कीच फायदा असतो. कसं असतं, जेव्हा कुठली निवडणूक होते, जेव्हा लोकसभेची निवडणूक असते, विधानसभेची निवडणूक असते, ती निवडणूक आपल्या राज्याची असते, देशाची असते. तर देश पातळीवर आणि राज्य पातळीवर समस्या वेगळ्या असतात आणि जेव्हा महापालिकेची निवडणूक असती, तेव्हा समस्या अगदी घरचीच असते, असं आपण म्हणूयात. नक्कीच. म्हणजे उद्या जर माझ्या प्रभागातला रस्ता आहे, ड्रेनेज तुंबलंय, तर मी केंद्रीय मंत्र्यांकडे जाऊन नाही सांगू शकत. मला माझ्या नगरसेवकाला जाऊन सांगावं लागणार. नक्कीच आपले जे पंतप्रधान आहेत, माननीय नरेंद्रजी मोदी ह्यांनी अनेक योजना राबवलेल्या आहेत. सामान्य माणसापर्यंत, अगदी शेवटच्या माणसापर्यंत ह्या योजना पोहोचलेल्या आहेत. आणि आत्ताची जी विधानसभा निवडणूक झाली, ह्याच्यामध्ये जी लाडकी बहीण योजना आली होती, त्याचा प्रचंड फायदा या महिला मतदारांना किंवा महिलांना झाला असं म्हणूयात.
एक हक्काचं वॉलेट त्यांचं होतं. हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत होते आणि ह्या योजनेमुळे ह्या महिला स्वतःच एक मध्ये एक हिंमत आली त्यांच्यामध्ये. स्वकर्तृत्वाची त्यांना जाणीव झाली. अशा अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत. जशी आयुष्यमान कार्ड योजना होती, 5,00,000चा विमा. तर माझ्या प्रभागातल्या जवळ-जवळ 1200 ते 1300 लोकांना मी आयुष्यमान कार्ड वाटलं होतं. त्याच्यात 5,00,000चा विमा लोकांना फ्री होता. त्याच्यानंतर आपली लाडकी बहीण योजनाचे अनेक फॉर्म आम्ही दिले. अनेक लोकांचे फॉर्म भरून घेतले होते. आरोग्य शिबिरं अनेक घेतलेली आहेत. आरोग्य शिबिरामध्ये जवळ-जवळ 13,500-14,000च्या ज्या चाचण्या असतात, ज्या सामान्य लोकांना नाही परवडत, ह्या चाचण्या मी फ्री ठेवल्या होत्या. आणि त्या योजनेचं, ह्या शिबिराचं अनेक पूर्ण प्रभागातल्या लोकांनी फायदा घेतला आणि मला मनोमनी खूप आनंद झाला, की मी हे काहीतरी करू शकते नागरिकांसाठी. फार मोठं काम नाहीये. पण जे तुम्हाला त्याचे कौतुकपर शब्द मिळतात, की "ताई खूप छान काम केलं. मला हे परवडणारं नव्हतं. तुम्ही केलं." ही जी एक भावना आहे, ही खूप छान असते आणि एक कृतज्ञ व्हायला होतं, की आपण समाजासाठी काहीतरी करतोय. या निवडणुकीच्या दरम्यान सर्वसामान्य मतदाराला, हं. सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? आव्हान माझं हेच राहील, की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मतदान करा. मतदान हा आपला मूलभूत हक्क आहे आणि तो प्रत्येकाने पार पाडला पाहिजे. तर माझं असं त्या सगळ्यांना आव्हान राहील, की तुम्ही मतदान करा. मतदानातनं तुम्ही संधी द्या आणि मग तुम्हाला अधिकार राहील त्या ह्याला विचारायचा प्रश्न, की माझं हे काम का नाही झालं? या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे जाताना तुम्हाला मला मनापासून विचारावंसं वाटतं, की तुमचं विजन एक इच्छुक उमेदवार म्हणून तुमचं विजन या निवडणुकीमध्ये काय असणार आहे? हां, आता व्हिजन म्हणजे मी एक माझ्याकडे पॉइंट्स लिहून ठेवलेले आहेत. मी म्हटलं ना, की मी खूप अशी जुनी कार्यकर्ती नाही किंवा मला राजकीय वारसा काही लाभलेला नाहीये, की मला खूप अनुभव आहे. पण जे मी 9 वर्ष काम केलंय, त्या काम करताना जेव्हा मला जाणवलं, की बाबा हे इथे जर मी असं-असं असले असते, तर मी हे केलं असतं किंवा माझ्या प्रभागात ही समस्या आहे बरं का. तर जर माझा प्रभाग बघितला, तर माझ्याकडे एक खेळाचं मैदान किंवा एक 300-400 लोकांचा हॉल, अशा ज्या गोष्टींसाठी जागा नाहीये. तर आता पूर्वी खरंचच ही जागा उपलब्ध नव्हती, पण आता प्रभागाचा विस्तार वाढलाय. तर नक्कीच माझा प्रयत्न आहे, की ह्या गोष्टी मला प्रभागात उपलब्ध करून द्यायच्या आहेत, की खेळाचं मैदान मुलांसाठी आणि एक 300 ते 400 लोकांची व्यवस्था येईल असा हॉल. तर त्याच्यासाठी काय करता येईल ह्याचा मी नक्की प्रयत्न करेल. कारण आपल्या प्रभागातनं ह्या लोकांची खूप मागणी आहे, की आपल्याकडे ह्या गोष्टी पाहिजेत. एक असा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की काही दिवसांपूर्वीच सिंहगड रोडवर मेट्रो होतीये हो. किंवा ती सुरू होणार आहे. असा एक प्रस्ताव नाहीये तो. माझ्या मते ते मान्यच झालेलं आहे. मान्य झालंय. त्याचा किती फायदा आपल्या प्रभागाला आणि सिंहगड रोडवरच्या एकंदरीत लोकांना होईल असं तुम्हाला वाटतं? ह्याचा फायदा तर आहेच, नक्कीच आहे. मी म्हटलं ना, उड्डाणपूल झालाय, त्याचा फायदा लोकांना आता होतोच आहे. पण जेव्हा मेट्रो होईल, तेव्हा आपण आता बघितलं. आधी तुम्ही जेव्हा नवीन पुण्यामध्ये मेट्रो झाली होती, तेव्हा लोकं फक्त सेल्फी काढायला म्हणा किंवा त्यातनं चक्कर मारायला ह्याचा उपयोग होत होता. पण मेट्रोचा खरा उपयोग हा आत्ता लोकांना व्हायला लागलाय. फक्त अजून एक माझ्यात गोष्ट आता जो सिंहगड रोडची आपण आधी ते कंप्लीट करूयात, की सिंहगड रोडची जर ट्रॅफिक तुम्ही बघितली, तर ती प्रचंड आहे. कारण तिकडे आता विस्तार खूप होतोय. मेट्रो जेव्हा होईल तेव्हा माणिक बागेत राहणाऱ्या माणसाला जेव्हा इकडच्या भागात यायचं असेल, तेव्हा विदिन मिनिट्स तो येऊ शकणार आहे. फक्त जेव्हा मेट्रो होते, तेव्हा त्या मेट्रोपर्यंत जाण्यासाठी मला माझी टू व्हीलर काढावी लागणार आहे. तर त्या मेट्रोपासून माझ्या घरापर्यंत एंडिंग पॉइंट आणि घरापासून मेट्रोपर्यंत जाण्यासाठी मी काही करू शकते का? जसे काही की रिक्षा उपलब्ध करून देणं किंवा काही एखादी सायकल म्हणा, अगदी आपलं सायकलिंग पण होईल. अशा काही आपण वाहतुकीची गोष्ट किंवा मीन्स त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो का? ह्याचा मी नक्की विचार करेल किंवा ह्याचा प्रस्ताव मी देईन, की ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. कारण मेट्रोपर्यंत जायला माणूस कंटाळतो. मग तो म्हणतो, की "अरे, मला इथपर्यंत जायचं, तर मग मी माझ्या टू व्हीलरवरच जातो." तर तसं न होता ही जर गोष्ट उपलब्ध झाली, तर त्याचा खूप फायदा होईल. फक्त मेट्रोच नाही तर मेट्रोसाठीची एक सपोर्ट सिस्टम हां, ही देखील बरोबर. येस, व्हायला येस. हवी. खूप महत्वाची आहे. आणि ती आपण आता नक्कीच त्याचा विचार करू शकतो आणि त्याचं प्लॅनिंग नक्की. करू शकतो जेव्हा येस. की मेट्रो आता सुरू होईल आपल्या इथे. अगदी, अगदी. विनयताई, तुम्ही इथे आलात, आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल खरंच आभारी आहे मी तुमचा. तुम्हाला नक्कीच मला सांगावंसं वाटतं, की हा काही शेवटचा संवाद नाही, हा पहिला संवाद आहे आपला. येस. महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा नवनवीन टप्प्यांवर जातील,
तसं सर्व इच्छुक उमेदवारांशी आम्ही पुन्हा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मला खात्री आहे की आम्ही जेव्हा तुम्हाला पुन्हा बोलू तेव्हा तुम्ही नक्कीच आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा याल. नक्कीच. खूप आपण खूप इथे आलात धन्यवाद. याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ND9 स्टुडिओचे खूप धन्यवाद. त्यांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल आभार.